हॅलो स्टुडंट, या चॅप्टरच्या अगोदर गादेकर मॅडमने तुमचे 2 चॅप्टर कंप्लीट केलेले आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट होता तो आयोनिक इक्विलिब्रियम आणि दुसरा होता तो केमिकल कायनेटिक्स. याच्या पुढचा जो आपल्याकडं नेक्स्ट चॅप्टर आहे तो आहे सॉलिड स्टेट आणि तो आपण आज चालू करतोय. सॉलिड स्टेट. आता आपण 11th स्टेट्स ऑफ मॅटर पाहिलेले आहेत. स्टेट्स ऑफ मॅटर या 3 होत्या आपल्याकडं: सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट आणि गॅसियस स्टेट. हे आपण डिटेलमध्ये अभ्यासलं आहे 11वीमध्ये. तर या चॅप्टरमध्ये आपल्याला सॉलिडचाच अभ्यास करायचा आहे. इथे का लक्षात बघा, या चॅप्टरमध्ये आपल्याला सॉलिडचा अभ्यास करायचा आहे. आपण 11वीमध्ये गॅसेसचा आणि शेवटी थोडासा भाग लिक्विडचा पाहिला होता. गॅसमध्ये आपण त्याचे लॉ वगैरे सर्व आपण बघितलेलं होतं. त्याच्या डेन्सिटी कशी काढली जाते, तो मेजर कसा केला जातो, हे सर्व आपण बघितलेलं होतं. सॉलिडचं त्याच्यामध्ये आपण काहीच पाहिलेलं नव्हतं. तर त्याचा आपल्याला आता 12वीमध्ये स्टडी करायचा आहे या चॅप्टरमध्ये, सॉलिड स्टेटमध्ये. येते का लक्षात बघा. तर आता जे सॉलिडचे जे स्मॉलेस्ट कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतात बघा, हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. सिलेबससाठी नाही, तुम्हाला चॅप्टर समजण्यासाठी. जे सॉलिडमध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकल जे असतात, लहान लहान जे कण असतात, त्या कणांना किंवा त्या पार्टिकलला आपल्याला ॲटम म्हणू शकतो. आपण त्यांना आयन पण म्हणू शकतो किंवा मोलिक्यूल पण म्हणू शकतो. बघा काय म्हणतोय मी. जे सॉलिडमध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकल, जे काही लहान लहान कण असतात, संबंधित कण असतात, त्या कणांना आपण काय काय म्हणू शकतो किंवा काय काय संबोधू शकतो बघा. आपण रेफर ॲज टू काय काय करू शकतो बघा. त्याला ॲटम पण म्हणू शकतो, आयन्स पण म्हणू शकतो किंवा मोलिक्यूल पण म्हणू शकतो. तर असं म्हणायचं नाही एका ठिकाणी ॲटम्स म्हटलंय, पुढं एका ठिकाणी आयन्स म्हटलंय, किंवा एखाद्या दुसऱ्या बुक्समध्ये किंवा तुम्ही ऑनलाईन व्हिडिओ बघता तिथं मोलिक्युल्स म्हटलंय. सर असं कसं काय वेगवेगळं? असं नाही. त्या कन्स्टिट्युएंट पार्टिकलला सिम्पल ॲज टू CP. बघा काय म्हणतो मी, CP मीन्स कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. साधा आणि सोपं. CP मीन्स कन्स्टिट्युएंट पार्टिकल. ते कन्स्टिट्युएंट पार्टिकल कोण असतील? ॲटम, आयन किंवा मोलिक्यूल. येतं का लक्षात बघा. हे तिन्ही पण लक्षात, या तिन्हीपैकी तुम्ही काही म्हणू शकता त्याला. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण वेगवेगळं वापरलं तरी पण चालू शकतं, काही म्हणलं तरी त्याला आपल्याला चालणार आहे. येतं का लक्षात बघा. आता पहिलंच आपल्याकडे काय दिलेलं आहे बघा. द स्मॉलेस्ट कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ सॉलिड आर, कुठले कुठले आहेत बघा कन्स्टिट्युएंट पार्टिकल. त्यामध्ये कोण कोण आहेत मी आत्ताच सांगितलंय. ॲटम्स, आयन्स ऑर मोलिक्युल्स. म्हणजे ॲटम असतील, आयन्स असतील किंवा मोलिक्युल. तिघं पण नसणार, त्याला तिघापैकी काहीतरी आपल्याला म्हणायचं आहे. ॲटम म्हणा किंवा आयन म्हणा किंवा मोलिक्युल म्हणा, हे तिघा मिळून काय आहेत आपल्याकडे? कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत. आलं लक्षात. आता पुढं काय दिलं बघा आपलं. ऑल स्मॉलेस्ट कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ऑफ सॉलिड विल बी रेफर टू ॲज पार्टिकल्स. आणि ह्या सगळ्यांना आपण काय म्हणतो? सर्वांना एकत्रित मिळून पार्टिकल्स. कोणकोणते पार्टिकल्स असतील त्याच्यामध्ये? कन्स्टिट्युएंट पार्टिकल, ॲटम असतील, आयन असतील किंवा मोलिक्युल असतील, काही म्हणू शकतो आपण, किंवा साधन सोपं पार्टिकल्स. आलं लक्षात. मग त्या पार्टिकलमध्ये कोण असेल? ॲटम असतील, आयन असतील किंवा मोलिक्युल असतील. आता महत्त्वाचा पार्ट या चॅप्टरमधला आपल्याकडे आहे तो, त्याचे असणारे टाईप्स. सॉलिडचे असणारे आपल्याकडं टाईप्स. आता या सॉलिडचे आपल्याकडे महत्त्वाचे 2 टाईप्स आहेत. काय म्हणतो बघा मी, याचे आपल्याकडे महत्त्वाचे 2 टाईप आहेत. आता क्वेश्चन काय विचारलाय बघा. व्हॉट आर द टाईप्स ऑफ सॉलिड्स. आता याचे महत्त्वाचे टाईप्स आपल्याकडे किती आहेत? 2 आहेत. फर्स्ट आहे तो क्रिस्टलाइन सॉलिड आणि सेकंड आहे तो ॲमरफस सॉलिड. बघा, फर्स्ट आहे तो क्रिस्टलाइन सॉलिड आणि सेकंड आहे तो ॲमरफस सॉलिड. आता वरवरती मी सांगतो तुम्हाला थोडंसं. क्रिस्टलाइन म्हणजे खडबडीत. क्रिस्टलाइन म्हणजे खडबडीत. आपल्याकडे साखर माहिती आहे, मीठ माहिती आहे. जर आपण ते 2 बोटाच्या मध्ये घेतलं आणि त्याला असं आपण हे केलं, क्रश केलं, तर ते आपल्याला असं खडबडीत लागतं. त्याला म्हणायचं क्रिस्टलाइन. आणि जर एखादा सबस्टन्स आपण घेतला, टाल्कम पावडर म्हणतो आपण किंवा काच म्हणतो, ती आपण 2 बोटाच्या मध्ये घेऊन जर त्याला आपण हे करून बघितलं फ्रिक्शन, तर आपल्याला ते असं गुळगुळीत लागतं. टाल्कम पावडर तोंडाला लावतो ते आपल्याला माहिती आहे, असं गुळगुळीत लागतं, मऊ. त्याला म्हणायचं ॲमरफस. वरवरती आपण पाहिलं तर हे आपल्याला आता याच्यामध्ये डिटेल बघायचं आहे. क्रिस्टलाइन सॉलिड कोणाला म्हणायचं आणि ॲमरफस सॉलिड कोणाला म्हणायचं. येतं का लक्षात बघा. फर्स्टली आपण काय पाहिलं, जे काही सॉलिड्समध्ये पार्टिकल असतात त्या पार्टिकलला आपण काय म्हणू शकतो? ॲटम, आयन किंवा मोलिक्यूल. आलं लक्षात. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं आता, जे सॉलिड्स आहेत त्या सॉलिडचे 2 मेनली टाईप्स आहेत. फर्स्ट टाईप आहे त्याचा क्रिस्टलाइन सॉलिड आणि सेकंड आहे तो ॲमरफस सॉलिड. तर हे डिटेल आपल्याला आता कम्पॅरेटिव्हली बघायचं आहे.
येतं का लक्षात? बघा हे डिटेल आपल्याकडं कम्पॅरेटिव्हली बघायचं आहे आपल्याकडे. तर आता क्रिस्टलाइन सॉलिड काय बघा, कुणाला म्हणायचं क्रिस्टलाइन सॉलिड. आता क्वेश्चन काय आहे, व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. इथं बघा खाली काय आहे, ॲमरफसचं पण सेम तसा क्वेश्चन आहे. व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲमरफस सॉलिड. या दोघांच्या कॅरेक्टरिस्टिक आपल्याला सायमल्टेनियसली पाहायच्यात, म्हणजे डिस्टिंग्विश टाईप. म्हणजे एक हे आणि एक हे कम्पॅरेटिव्हली आपण बघितलं की लगे लक्षामध्ये येऊन जाईल आपल्याकडे. आता फर्स्ट प्रॉपर्टी काय दिल्या बघा आपल्या इथं, देर इज अ रेग्युलॅरिटी इन द अरेंजमेंट ऑफ कन्स्टिट्युएंट पार्टिकल इन क्रिस्टलाइन सॉलिड. कन्स्टिट्युएंट पार्टिकल म्हणजे काय, ॲटम, आयन किंवा मोलिक्युल म्हणजे पार्टिकल. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं आपल्याला, क्रिस्टलाइन सॉलिड कुणाला म्हणायचं आता, तर असा सॉलिड आहे की त्याच्यामध्ये जे पार्टिकल्स आहेत म्हणजे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत, मग कोण असतील त्याच्यामध्ये, ॲटम असतील, आयन असेल किंवा मोलिक्युल असतील, ह्याची जी अरेंजमेंट केली आहे, अरेंजमेंट म्हणजे मांडणी केली आहे, ही मांडणी अशी रेग्युलरली आहे. बघा काय म्हणतो मी, क्रिस्टलाइन कुणाला म्हणायचं, असा सॉलिड आहे की त्याच्यामध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकल, मग कोण असतील ते कन्स्टिट्युएंट पार्टिकल, ॲटम असतील, आयन असतील किंवा मोलिक्युल असतील, याची जी मांडणी आहे, मांडणी म्हणजे अरेंजमेंट आहे, ही अरेंजमेंट कशी केली आहे, रेग्युलरली. म्हणजे ॲटम, आयन किंवा मोलिक्युलची जी अरेंजमेंट आहे, ही अरेंजमेंट क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे कशी आहे, रेग्युलरली आहे. रेग्युलरली याचा अर्थ कळतोय का बघा तुम्हाला, रेग्युलरली म्हणजे असं व्यवस्थित एका पाठोपाठ एक असं सलग येणार रेग्युलरली. आता तुम्हाला माहिती आहे क्लासमध्ये येत असताना, तुम्ही कॉलेजमध्ये येत असताना दररोज येता, रेग्युलरली येणं. आता ॲमरफसमध्ये काय आहे बघा आपल्याला, हेच कन्स्टिट्युएंट पार्टिकल आर रँडमली अरेंज्ड. बघा म्हणजे असा सॉलिड आहे की त्या सॉलिडमध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकल कोण असतील, ॲटम, आयन किंवा मोलिक्युल, याची जी अरेंजमेंट आहे, ही अरेंजमेंट कशी केली आहे, रँडमली. आता रँडमली म्हणल्यानंतर तुम्हाला माहिती आहे कसंही रँडमली. आता फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला कॉलेजमध्ये आल्यानंतर तुम्ही असं लाईनमध्ये बसताय किंवा लाईनमध्ये उभा राहताय वगैरे, बरोबर आहे की नाही, प्रार्थनेच्या वेळेला वगैरे तिथं. तर हेच आपण बघा ह्याला काय म्हणू शकतो, क्रिस्टलाइन सॉलिड. रेग्युलरली अरेंजमेंट आहे नाही, व्यवस्थित उभा राहणं म्हणजे, किंवा व्यवस्थित क्लासमध्ये बसणं आणि कसंही बसणं. आता भजनाला आपण एखाद्या ठिकाणी गेलो किंवा वारीत एखाद्या पंढरपूरच्या गेलो, तर तिथं जी काही वारकरी असतात त्यांच्यामध्ये रेग्युलरिटी आहे का, नाही, कसेही विखुरलेले आहेत रँडमली, त्याला म्हणायचं ॲमरफस सॉलिड. कसंही विखुरलेले. म्हणजे थोडक्यात सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट या चॅप्टरमधला काय आहे, क्रिस्टलाइन कसं ओळखायचं आणि ॲमरफस कसं ओळखायचं. तर क्रिस्टलाइनमध्ये जे ॲटम, आयन किंवा मोलिक्युल म्हणजेच कन्स्टिट्युएंट पार्टिकल असतात, याची जी अरेंजमेंट आहे, ही अरेंजमेंट कशी असते, रेग्युलरली असते. त्या सॉलिडला क्रिस्टलाइन सॉलिड म्हणायचं आहे. बघा आता दुसरं काय याच्याबरोबर विरोध, असा सॉलिड आहे की त्याच्यामध्ये ॲटम, आयन किंवा मोलिक्युल याची जी अरेंजमेंट आहे, म्हणजे कन्स्टिट्युएंट पार्टिकलची जी अरेंजमेंट आहे, ही कशी असते, रँडमली, म्हणजे कशीही. त्या सॉलिडला आपल्याला ॲमरफस सॉलिड म्हणायचं आहे. म्हणजे थोडक्यात लक्षात आलं, रेग्युलरली अरेंजमेंट क्रिस्टलाइन सॉलिड, आणि इररेग्युलर अरेंजमेंट आपण म्हणू शकतो त्याला. इररेग्युलर म्हणजेच काय, रँडमली अरेंजमेंट, त्याला काय म्हणू शकतो आपण, ॲमरफस सॉलिड. फर्स्ट पॉईंट क्लिअर झाला. आता दुसरा बघा, जे आपल्याकडं क्रिस्टलाइन सॉलिड असतात त्यांचा जो मेल्टिंग पॉईंट आहे, तो मेल्टिंग पॉईंट शार्प असतो. बघा त्यांचा मेल्टिंग पॉईंट क्रिस्टलाइन सॉलिडचा काय असतो, शार्प असतो. आता इथं काय दिलं बघा, दे डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट. आणि जे ॲमरफस सॉलिड असतात त्या ॲमरफस सॉलिडचा जो मेल्टिंग पॉईंट असतो तो शार्प नसतो. आता तुम्हाला मी याच्या अगोदर एक डायग्रॅम दाखवतो बघा. ह्या डायग्रॅमवरून आपल्याकडे काय लक्ष येतं, ही जी डायग्रॅम फर्स्ट आपण दाखवलेली आहे ती क्रिस्टलाइनची आहे, म्हणजे क्लिअर होईल आपल्याकडे पिक्चर. आणि दुसरी जी दाखवली आहे ती ॲमरफसची आहे. आता इथं बघा कन्स्टिट्युएंट पार्टिकल मी एक रेड कलरनं दाखवलेत, एक रेड नाहीत, एक ब्ल्यू नाहीत. आता हे रेडची किंवा ब्ल्यूची जी अरेंजमेंट आहे बघा, ब्ल्यूच्या खाली बरोबर असा ब्ल्यू येतोय, रेडच्या खाली बरोबर असा रेड 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 येतोय. म्हणजे ह्याची जी अरेंजमेंट आहे, इकडं पण बघा असा हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली बघा. याची जी कन्स्टिट्युएंट हे कन्स्टिट्युएंट पार्टिकल आहेत, मग कन्स्टिट्युएंट पार्टिकलमध्ये कोण असतील, ते ॲटम असतील, आयन असतील किंवा मोलिक्युल असतील. याची अरेंजमेंट कशी आहे, रेग्युलरली आहे ना, एका पाठोपाठ एका मागोमागून एक येतात ना, रेग्युलरली येतं ना अरेंजमेंट याची. आता इथं बघा बरं कसं आहे, इथं बघा ब्ल्यू झाला, रेड आहे, पुन्हा ब्ल्यू आहे, पुन्हा ब्ल्यू आहे, पुन्हा रेड आहे, पुन्हा ब्ल्यू आहे. म्हणजे हे कसंही विखुरलेलं चित्र दिसतं आपल्याकडं, म्हणजे रँडमली आहे. अलग लक्षात बघा, म्हणजे थोडक्यात काय आहे, रँडमली. मग आपण म्हणताना काय म्हणणार, क्रिस्टलाइन कोणाला म्हटलंय, ह्या सुरुवातीच्या ह्याला आपण क्रिस्टलाइन म्हटलंय. का क्रिस्टलाइन म्हटलं, तर याच्यामधले जे कन्स्टिट्युएंट पार्टिकल आहेत, मग ॲटम, आयन किंवा मोलिक्युल आहेत, याची अरेंजमेंट कशी आहे बघा, तुम्हाला दिसते आता कशी आहे, एकदम व्यवस्थित आहे, रेग्युलरली आहे, म्हणून तो कोण आहे, क्रिस्टलाइन सॉलिड.
आणि दुसऱ्या डायग्राममधली जर आपण बघितली तर अरेंजमेंट कन्स्टिट्यूएंट पार्टिकल म्हणजे ॲटम आयन किंवा मोलिक्युलची ही कशी आहे, कसंही आहे, रँडमली आहे, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, ॲमॉर्फस. अलग लक्षात बघा हा पॉईंट, बरोबर. तर या क्रिस्टलाइन सॉलिडचा जो मेल्टिंग पॉईंट आहे हा मेल्टिंग पॉईंट शार्प आहे म्हणून सांगितलं आहे, आणि जो ॲमॉर्फस आहे याचा मेल्टिंग पॉईंट आहे तो शार्प नाही, डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट. आता मेल्टिंग पॉईंट कोणाला म्हणायचं सांगा आपल्याला, झालं आपण 10वीपर्यंत 11वीपर्यंत शिकलोय. मेल्टिंग पॉईंट म्हणजे काय, ज्या टेम्परेचरला ते सॉलिड वितळलं जातं, त्याचं पाणी व्हायला लागतं, त्या टेम्परेचरला आपण त्याचा मेल्टिंग पॉईंट म्हणतो. मग आपण समजा क्रिस्टलाइन सॉलिड घेतलं तर त्याचा शार्प मेल्टिंग पॉईंट मिळतो, याचा अर्थ काय. आणि ॲमॉर्फस सॉलिड घेतलं तर त्याचा मेल्टिंग पॉईंट शार्प मिळत नाही, याचा अर्थ काय, हे डिटेलमध्ये मी आता तुम्हाला सांगतो. सगळे कन्सेप्ट आपण समजून घ्यायचे आणि मग पुढे जायचं. तर शार्पचा अर्थ काय बघा, समजा आपण क्रिस्टलाइन सॉलिडचा अगोदर बघूया. एक क्रिस्टलाइन सॉलिड आपण घेतला आणि टेम्परेचर असं चालू केलं, वाढवत गेलो तर असा एक पॉईंट आपल्याकडे एक्झॅक्टली मिळतो बघा, हा पॉईंट इथला, की त्या टेम्परेचरला फॉर एक्झाम्पल आपण सांगितलं की हे 80 डिग्री सेल्सिअस आहे. किती आहे, 80 डिग्री सेल्सिअस आहे. तर 80 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला तो क्रिस्टलाइन सॉलिड सबस्टन्स आपण जो घेतलाय तो बरोबर त्याच टेम्परेचरला त्याचं पाणी व्हायला लागतं, म्हणजे तो मेल्ट होतो. अलग लक्षात बघा, त्याला म्हणायचं त्याचा शार्प मेल्टिंग पॉईंट, म्हणजे इकडे इकडे होत नाही, शार्प मिळतो. इथं काय होतं ॲमॉर्फसमध्ये, तर तो मेल्टिंग पॉईंट आपल्याकडे शार्प न मिळता एक रेंज मिळते. आता फॉर एक्झाम्पल असं चित्र मिळतं आपल्याकडे इथं, आता इथून असा चालू होतो आणि ही अशी एक रेंज त्याची मिळते, हे अशा पद्धतीचा मेल्टिंग पॉईंट आपल्याकडे मिळतो. समजा इथं तो 70ला चालू झाला, 70 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला, आणि इथं संपतो तो समजा 80 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला. मग हे कितीची रेंज झाली हो याची, 70 ते 80 डिग्री सेल्सिअसच्या मध्ये तो मेल्ट होतोय, म्हणजे त्याचा मेल्टिंग पॉईंट किती आहे, 70 ते 80च्या मध्ये आहे. करेक्ट मिळतोय का आपल्याकडं, मिळत नाही, म्हणजे त्याला शार्प म्हणता येत नाही. हा मात्र पहिला बघा क्रिस्टलाइन करेक्ट कितीला वितळतो तो, किती टेम्परेचरला मेल्ट होतो, तर 80ला बरोबर एक्झॅक्टली, म्हणून त्याला काय म्हणलंय आपल्याला, शार्प मेल्टिंग पॉईंट. इथं मात्र काय आहे, त्याच्या रेंजमध्ये मिळतो. मग हे सगळं का होतं, तर याच्यामध्ये सुरुवातीचा जो आपल्याकडे आहे क्रिस्टलाइन, त्याच्यामधले जे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे याची अरेंजमेंट कशी आहे, रेग्युलरली. याच्यामधली अरेंजमेंट कशी आहे, इरेग्युलॅरिटी आहे, म्हणजे थोडक्यात काय, रँडमली आहे. म्हणून हे आपल्याकडं हा कन्सेप्ट मेल्टिंग पॉईंटचा असा मिळतो. येते का लक्षात बघा, म्हणजे क्रिस्टलाइनमध्ये आपल्याला मेल्टिंग पॉईंट कसा मिळतो, शार्प. तर ॲमॉर्फसमध्ये आपल्याकडं मेल्टिंग पॉईंट कसा मिळतो, शार्प मिळत नाही, डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट. लक्षात आलं, शार्प मेल्टिंग पॉईंट, शार्प म्हणजे काय, एक्झॅक्टली त्याच टेम्परेचर. समजा 100 आहे ना, तर तो 100लाच बरोबर मेल्ट होतो. अलग लक्षात बघा, समजा 200 आहे, बरोबर 200लाच मेल्ट होतो, कमी असलं होत नाही. तसं ॲमॉर्फसमध्ये काय होतं, त्याची एक रेंज मिळते, तिथून चालू व्हायला लागतो, थोडा 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 वितळायला लागतो आणि शेवटी त्या टेम्परेचरला पूर्ण मेल्ट होतो. इथं मात्र तसं होत नाही, एक्झॅक्ट त्या टेम्परेचरला पूर्ण मेल्ट होतो, त्याला म्हणायचं शार्प मेल्टिंग पॉईंट. लक्षात, हा पॉईंट आपल्याकडं म्हणजे 2 पॉईंट आपल्याकडे झाले. फर्स्ट पॉईंट काय झाला, क्रिस्टलाइन कोणाला म्हणायचं आपल्याकडं, रेग्युलरली अरेंजमेंट असायला पाहिजे कोणाची, कन्स्टिट्यूएंट पार्टिकलची. ॲमॉर्फस कोणाला म्हणायचं, कन्स्टिट्यूएंट पार्टिकलची अरेंजमेंट कशी असायला पाहिजे, रँडम म्हणजे इरेग्युलर. दुसरा पॉईंट काय बघितला आपण क्रिस्टलाइनमध्ये, त्याचा जो मेल्टिंग पॉईंट आहे तो मेल्टिंग पॉईंट काय आपल्याकडे शार्प आहे, आणि ॲमॉर्फसचा जो मेल्टिंग पॉईंट आहे तो काय आपल्याला त्या सबस्टन्सचा शार्प मिळत नाही. आता हा महत्त्वाचा तिसरा कन्सेप्ट आहे बघा आपल्याकडं, क्रिस्टलाइन सबस्टन्सेस आर ॲन आयसोट्रॉपिक. काय लिहिलं बघा हे, ॲन आयसोट्रॉपिक, AN, ॲन आयसो, ISOTROPIC, ॲन आयसोट्रॉपिक. आणि इथं लिहिलं आहे आपल्याकडं आयसोट्रॉपिक बघा, ॲन आयसोट्रॉपिक आणि आयसोट्रॉपिक. म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिड जे असतात ते ॲन आयसोट्रॉपिक असतात, म्हणजे तो गुणधर्म ते दाखवतात. आणि आयसोट्रॉपिक म्हणजे कोण गुणधर्म दाखवतोय, हा ॲमॉर्फस. म्हणजे ॲमॉर्फस हे आयसोट्रॉपिकचा गुणधर्म दाखवतात, तर क्रिस्टलाइन हे ॲन आयसोट्रॉपिकचा गुणधर्म दाखवतात. बघा, हा कन्सेप्ट फार महत्त्वाचा आहे. आता आपण 11वीत शिकलोय बघा, आयसो म्हणजे काय, सेम,
बरोबर. आणि ॲनआयसो म्हणजे डिफरंट असेल. आता थोडंसं हे ऐकायला आपला विरोधाभास जात आहे. आयसो हे याला असायला पाहिजे होतं, हे क्रिस्टलाईनमध्ये रेग्युलर अरेंजमेंट आहे, व्यवस्थित आहे सगळं, म्हणजे आयसोट्रॉपिक असायला पाहिजे होतं. पण हे उलटं झाल्यासारखं वाटतं आपल्याकडे. बरोबर, असाच कन्सेप्ट आहे तो. हे पुढं आपण क्लिअर करणार आहेत. त्याच्या अगोदर आपण चौथा पॉईंट बघूया, किंवा तिथं ब्रॅकेटमध्ये काय काय आपल्याकडे लिहिले बघा. प्रॉपर्टीज लाईक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आर डिफरंट इन डिफरंट डायरेक्शन. आपण ते नंतर बघूया, ॲनिसोट्रॉपिक काय ना आयसोट्रॉपिक काय. आता चौथा पॉईंट आपण त्यातला अगोदर क्लिअर करूया, एक्झाम्पलचा आहे. आता क्रिस्टलाईन सॉलिडचे जे एक्झाम्पल आहेत ते काय बघा. आईस, सॉल्ट, मीठ आपल्याला माहिती आहे NaCl, लाईक NaCl लिहिले पुढे आपल्याकडं. पुन्हा गोल्ड आहे, डायमंड आहे, ग्राफाईट आहे. ही सर्व एक्झाम्पल, गोल्ड, डायमंड, ग्राफाईट, आपल्याकडे NaCl, मीठ म्हणतो, आईस म्हणतो, गोल्ड म्हणतो, ही सर्व जे एक्झाम्पल आहेत, ही सगळी एक्झाम्पल आपल्याकडे क्रिस्टलाईन सॉलिडमध्ये येतात. येते का लक्षात बघा. तर ग्लास, प्लास्टिक, रबर ही महत्त्वाची एक्झाम्पल बघा. ग्लास, प्लास्टिक, रबर ही आपल्याला एक्झाम्पल कशाचे आहेत, ॲमॉर्फस सॉलिडचे आहेत. आलं लक्षात. तर ही आपल्याकडे 4 पॉईंट आहेत, डिस्टिंग्विश टाईप. आपल्याकडे कुठले कुठले 4 पॉईंट सांगता येतील बघा. आता क्रिस्टलाईनमध्ये पहिला पॉईंट काय आपल्याकडं, कुणाला म्हणायचं क्रिस्टलाईन कन्स्टिट्युएंट पार्टिकलची अरेंजमेंट कशी असायला पाहिजे, रेग्युलरली. ॲमॉर्फस कुणाला म्हणायचं, पहिला पॉईंट आपल्याकडे कन्स्टिट्युएंट पार्टिकलची अरेंजमेंट कशी असायला पाहिजे, रँडमली. एक एक पॉईंट झाला. क्रिस्टलाईनमध्ये दुसरा पॉईंट काय आपल्याकडं, त्याचा शार्प मेल्टिंग पॉईंट कसा आहे, शार्प आहे. याचा मेल्टिंग पॉईंट कसा मिळतो आपल्याकडे, दे डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट. तिसरा पॉईंट काय सांगतो आपण, त्याची प्रॉपर्टी किंवा क्रिस्टलाईन सबस्टन्स कसले आहेत म्हणून सांगितलं, ॲन आयसोट्रॉपिक आहेत. हे सबस्टन्स कसले आहेत आपल्याकडे, आयसोट्रॉपिक आहेत. आणि चौथं जे आहे आपल्याकडे ते एक्झाम्पल आहेत. एक्झाम्पल काय आपल्याकडे क्रिस्टलाईनमध्ये, आईस आहे, सॉल्ट आहे, गोल्ड आहे, डायमंड आहे, ग्राफाईट आहे, ही एक्झाम्पल आहेत. आणि याच्यामध्ये एक्झाम्पल काय आहे ॲमॉर्फसमध्ये आपल्याकडे, ग्लास, प्लास्टिक, रबर. आता इथं क्वेश्चन दिला आहे बघा खाली शेवटी, डिस्टिंग्विश बिटवीन ॲमॉर्फस सॉलिड अँड क्रिस्टलाईन सॉलिड, किंवा क्रिस्टलाईन सॉलिड अँड ॲमॉर्फस सॉलिड. इथं HW असं केलं आहे तुम्हाला. याचा अर्थ काय आहे, तुम्हाला हे होमवर्कला दिलं आहे, हे तुम्ही होमवर्कसाठी लिहायचं आहे, स्वतः करायचं आहे. आता वरती बघा किती पॉईंट दिलेत आपण, 4. तर डिस्टिंग्विशसाठी तुम्हाला पॉईंट किती गरजेचे असतात, 4च. 4ला 4 पॉईंट झाले. फक्त शॉर्टमध्ये लिहायचं. आता पॉईंट तर तुम्ही टाकला असतो क्रिस्टलाईन सॉलिड, त्यामध्ये पॉईंट काय येणार, रेग्युलरली अरेंजमेंट इन द किंवा रेग्युलरली अरेंजमेंट ऑफ CP. इकडे काय लिहिणार तुम्ही, रँडमली अरेंजमेंट ऑफ CP. असं शॉर्टमध्ये तुम्ही लिहायचं आहे, किंवा तुम्हाला शॉर्टमध्ये नाही जमलं तर पूर्ण लिहिले तरी डेफिनेशन त्याची चालेल तुम्हाला. म्हणजे एकाखाली एक तुम्हाला 4 पॉईंट दिलेले आहेत. 2 मार्कासाठी क्वेश्चन आला तर 4 पॉईंट महत्त्वाचे आहेत. आता आपल्याकडे राहिला तो प्रश्न, कुठला प्रश्न राहिला आपल्याकडे, आयसोट्रॉपी आणि ॲनिसोट्रॉपीचा. तो आपण या डायग्रॅमवरून बघूया. आता आयसोट्रॉपीचा गुणधर्म कोण दाखवत आहे, तर हे ॲमॉर्फस. याचा गुणधर्म कोण दाखवत आहे आपल्याकडं, ॲमॉर्फस दाखवतं. बरोबर. तर ॲन आयसोट्रॉपीचा गुणधर्म कोण दाखवतं, क्रिस्टल आहे. आता ॲन म्हणजे डिफरंट बघा, आणि शेवटचा जो शब्द आहे ट्रॉपी म्हणजे प्रॉपर्टी. प्रॉपर्टी बरोबर आहे का बघा, आयसोट्रॉपी, ट्रॉपी म्हणजे प्रॉपर्टी. शेवटचा शब्द आहे तो ट्रॉपी म्हणजे प्रॉपर्टी. येते का लक्षात बघा. आयसो म्हणजे सेम आणि ट्रॉपी म्हणजे प्रॉपर्टी. ॲमॉर्फसमध्ये त्या प्रॉपर्टी आपल्याकडं सेम मिळतात बघा, आणि क्रिस्टलाईनमध्ये त्या प्रॉपर्टी आपल्याकडे डिफरंट मिळतात. का तर याचं नावच काय आपल्याकडं, ॲन आयसो आहे. याचं नावच काय आपल्याकडं, आयसो. मी 11वीत पण बऱ्याच वेळा सांगितलं होतं बघा, आयसो म्हणजे सेम, आयसो म्हणजे सेम, आणि ॲन आयसो म्हणजे डिफरंट. आता काय होतं, एखादी फिजिकल प्रॉपर्टी आपण घेतली, मग ती फिजिकल प्रॉपर्टी आपल्याकडे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, थर्मल कंडक्टिव्हिटी आहे, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे. ही एखादी आपण फिजिकल प्रॉपर्टी घेतली, आणि ती फिजिकल प्रॉपर्टी आपण घेतल्यानंतर ती प्रॉपर्टी आपल्याकडं मोजायची आहे बघा. मग ती मोजत असताना प्रॉपर्टी आपण वेगवेगळ्या डायरेक्शननं मोजायची बघा. क्रिस्टलाईन सॉलिड घ्यायचा, आणि एक प्रॉपर्टी आपण समजा घेतली, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आपण घेतली, तर ही प्रॉपर्टी आपण क्रिस्टलाईन सॉलिडमध्ये मोजत असताना वेगवेगळ्या डायरेक्शननं मोजायची. फॉर एक्झाम्पल आपण हे रेड मोजले, आपण याला समजा आपण X म्हणलं, याची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याकडं, X. आता दुसरं काय करूया आपण, हे दुसरं असं घेऊया, याला समजा आपण Y समजलं,
याला आपण समजा काय केलं, वाय समजलं. तर मला एक सांगा आता, याच्यामधले आणि याच्यामधले येणारे जे पुढचे पार्टिकल्स आहेत, आता निश्चितच याच्यामध्ये येणारा पुढचा पार्टिकल हा काय असायला हवा होता, हे इकडचा असा येणार ना, पुढं ब्ल्यू कलरचा येणार, म्हणजे याची प्रॉपर्टी वाय मिळाली. याच्या पुढचा जो येणारा पार्टिकल आहे, बघा काय म्हणतोय मी, याच्या पुढचा जो येणारा जो पार्टिकल होता तो कुठला होता, रेड होता. म्हणजे इकडं एक्सला पुढचा पार्टिकल रेड येतोय, तर इकडं येणारा हा काय मिळतो आपल्याकडं, ब्ल्यू येतो इकडचा पुढचा. बरोबर आहे का बघा. म्हणजे इकडचे पार्टिकल्स वेगळे आहेत, इकडचे पार्टिकल्स वेगळे आहेत, हे निश्चित दिसते आपल्याला. इकडच्या ह्या लाईनचे पार्टिकल बघा वायचे, हे निश्चित वेगवेगळे आहेत, आणि ह्या एक्सचे बघा हे निश्चित वेगळे आहेत. म्हणजे एक्स आणि एकदा एक्स आणि वायचे जर पार्टिकल आपण बघितले तर सेम आहेत का डिफरंट आहेत, डिफरंट आहेत. बरोबर आहे का बघा. आणि कसं जरी मोजलं तरी पुढचा येणार पार्टिकल हा आपल्याकडे काय मिळतो, वेगळा मिळतो. म्हणजे एक्स आणि वाय ही जी प्रॉपर्टी आपल्याकडे मिळते ही सारखीच असेल का वेगवेगळे असेल, तर वेगवेगळे असेल. याचं कारणच काय म्हणून सांगितलंय आपण, बघा ना, हा इथं असा पुढे गेला की आपल्याला ब्ल्यू मिळणार इथला पुढचा. म्हणजे हा एक्स वेगळा आहे, वाय वेगळा आहे. म्हणजे जर आपण या क्रिस्टलाइन सॉलिडची एखादी प्रॉपर्टी आपण मोजतोय, आता इथं फक्त आपण काय केलं, एक्स आणि वाय का म्हणलं, डायरेक्शन चेंज केलं. डायरेक्शन चेंज केलं की एकदा व्हॅल्यू मिळते एक्स, एकदा व्हॅल्यू मिळते वाय, म्हणजे वेगवेगळ्या मिळाले ना. म्हणजे याचा अर्थ काय, ॲन आयसोट्रॉपी. आयसोट्रॉपी म्हणजे काय, प्रॉपर्टी, फिजिकल प्रॉपर्टी म्हणतो आपण त्याला. आणि ॲन म्हणलं की काय, डिफरंट, म्हणजे ही प्रॉपर्टी डिफरंट मिळाली का, तर इथं अरेंजमेंट रेग्युलरली असल्यामुळे हे असं घडू शकतं इथं. आता हे पुढं काय घडू शकतं बघा, ॲमरफसमध्ये आयसो म्हणजे सेम. समजा आपण ही प्रॉपर्टी आपण इथली घेऊया अशी ह्या डायरेक्शननं, याला समजा आपण एक्स म्हणलं, आणि असंच इथं पण सेम असं आपण घेऊया. बरोबर. मला एक सांगा, हा इथं रेड आहे की नाही, याच्यानंतर इकडं येणारा कुठला पार्टिकल आपल्याकडे असू शकेल, कोण सांगतंय का एक्झॅक्टली कुठला असू शकेल म्हणून, का तर त्याच्यामधले अरेंजमेंट कशा बघा रँडमली कसंही विखुरलाय. मग याच्या पुढं आता तुम्ही तुमच्यापैकी काही विद्यार्थी म्हणतील सर रेड असेल, काही विद्यार्थी म्हणतील सर ब्ल्यू असेल, काही म्हणतील आपल्या म्हणण्यानं सर आपण कुठला घेऊ शकतो. बरोबर आहे का बघा. म्हणजे रेड पण येऊ शकतो, ब्ल्यू पण येऊ शकतो. मग त्याची काहीतरी प्रॉपर्टी आपण एक्स मांडली. आता इकडं बघूया या लाईनचा बघा. आता इथं आपण शेवटी घेतलाय रेड, इथं पुढं कुठला येऊ शकतो सांगा, इथं काय पण येऊ शकेल. किंवा आपण अशी लाईन घेतली ही, तर शेवटी समजा आपल्याकडं हे पहा, आपण समजा आता हा ब्ल्यू आपण कन्सिडर करूया इथून, हा असा, आणि हा सुरुवातीचा आपल्याकडं. आता काही जण म्हणतील ह्या सुरुवातीला आपण एक्स मांडलाय, या रेडच्या नंतर इथं वरती काही जण म्हणतील रेड पण येऊ शकतो, ब्ल्यू पण येऊ शकतो. आता इथं आपण बघितलं इथल्या पॉईंटमध्ये, सेकंड लाईनमध्ये किंवा सेकंड डायरेक्शनमध्ये आपण, तर काय येऊ शकेल नंतर ब्ल्यूच्या नंतर, रेड पण येऊ शकतो, ब्ल्यू पण येऊ शकतो. इथं पण रेड आला समजा तर इथं पण रेड येऊ शकतो, प्रॉपर्टी दोघांची काय झाली सारखी. इथं ब्ल्यू आला तर इथं पण ब्ल्यू येऊ शकतो, प्रॉपर्टी दोघांची सारखी. म्हणजे ही शक्यता आहे. कधी कधी असं पण होईल, इथं रेड आला पहिल्या ह्याच्यामध्ये तर दुसऱ्या ह्याच्यामध्ये ब्ल्यू येईल. पण प्रत्येक वेळेला तसंच घडलं असं पण नाही, आणि प्रत्येक वेळेला सारखंच घडलं असं पण नाही. पण हे याच्यामध्ये घडू शकतं, पॉसिबिलिटी आहे सारखं. तसं क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये कुठल्या जरी डायरेक्शननं तुम्ही मोजलं तरी सारखे पॉईंट तुम्हाला येणार नाहीत. रेड झाला की ब्ल्यूच येणार, रेड झाला की ब्ल्यूच येणार, रेड ब्ल्यू. म्हणजे त्याच्यामधल्या प्रॉपर्टी तुम्ही कुठूनही कुठल्याही डायरेक्शननं मोजल्या तर डिफरंटच मिळतील. म्हणून त्याला ॲन आयसोट्रॉपिक म्हटलं आहे. आणि क्रिस्टलाइन ॲमरफस सॉलिडमध्ये काय केलं आहे, आपल्याकडं वेगवेगळ्या डायरेक्शनने जर आपण मोजायला लागलो तर त्याच्यामध्ये मात्र पॉईंट आपल्याकडे सारखे, म्हणजे ॲटम सारखे येण्याचे चान्सेस आहेत. का चान्सेस सारखे आहेत, तर त्याच्यामध्ये जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहेत, ॲटम, आयन किंवा मॉलिक्युल आहेत, याची अरेंजमेंट कशी आहे, इररेग्युलर आहे, म्हणजे रँडम आहे. म्हणजे कसं येऊ शकतं कुठेही. समजा पहिल्या ह्याच्यामध्ये आपण मोजला तर शेवटी रेड आला, दुसऱ्या ह्याच्यामध्ये मोजला तर तिथंही शेवटी रेड येऊ शकतो, किंवा पहिल्या ह्याच्यामध्ये ब्ल्यू आला तर दुसऱ्या ह्याच्यामध्ये पण ब्ल्यू येऊ शकतो. म्हणजे ते पार्टिकल सारखे येण्याचे चान्सेस याच्यामध्ये आहेत. का सारखे आहेत आपल्याकडे किंवा चान्सेस आहेत त्याच्यामध्ये, तर ॲमरफस सॉलिडमध्ये जे काही CP कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल, ॲटम, आयन किंवा मॉलिक्युल आहेत, ह्याची जी अरेंजमेंट आहे ही रँडमली आहे. कशी आहे, म्हणजे येऊ शकतात ते. तर क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये काय आहे, हे असं असू शकत नाही. याच्यामधली जी अरेंजमेंट आहे ही तुम्ही कुठल्याही डायरेक्शन असं मोजू शकता.
हे कुठल्याही डायरेक्शननं मोजल्यानंतर पार्टिकल सारखेच येतील असं नाही. प्रत्येक वेळेला पार्टिकल डिफरंट आहेत. कसंही तुम्ही डोळं झाकून जर रेष ओढली तर त्यातले पार्टिकल हे वेगवेगळे असू शकतात. पुढचा येणारा पार्टिकल हा वेगळा असू शकतो. मग पार्टिकल चेंज झाले याचा अर्थ काय? त्याची फिजिकल प्रॉपर्टीची डिपेंडन्स कोणावरती आहे? त्याच्यामध्ये असणाऱ्या कन्स्टिट्यूएंट पार्टिकलवरती. बरोबर. कुठलाही पदार्थ बघा, त्याची जी काही प्रॉपर्टी असतात, कुठलाही पदार्थ घ्या, कुठला सबस्टन्स घ्या, त्याच्या प्रॉपर्टी डिपेंडन्स कोणावर असतात? त्याच्या आतमध्ये असणाऱ्या कन्स्टिट्यूएंट पार्टिकलवरती. त्याच्यामध्ये कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतात कोण आतमध्ये? ॲटम, आयन किंवा मोलिक्यूल. हे जर सगळे बदलतच असतील प्रत्येक पॉईंटला तर प्रॉपर्टी काय असतील? प्रत्येक पॉईंटला वेगवेगळ्या असतील. त्याला म्हणायचं ॲनआयसोट्रॉपिक. आणि ॲमॉर्फस सॉलिडमध्ये काय होतं? हे वेगवेगळ्या डायरेक्शननी सारखे पॉईंट आपल्याकडे मिळू शकतात, म्हणजे प्रॉपर्टी सारखी असू शकते. त्याला काय म्हणायचं? आयसोट्रॉपिक किंवा आयसोट्रॉपी. म्हणजे हा पॉईंट आपल्याकडं उद्या आहे, आपल्याकडं आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेतोय. इथे का लक्षात बघा, हा पॉईंट आपण काय करतोय? पुढच्या लेक्चरमध्ये घेतोय. तरीही आपल्याकडे इथं तो पॉईंट होता ॲनिसोट्रॉपी आणि आयसोट्रॉपीचा, म्हणून तो पॉईंट आपण इथं क्लिअर केलेला आहे. याच्या ज्या नोट्स आहेत ॲनआयसोट्रॉपिक आणि आयसोट्रॉपिकच्या, या तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये मिळतील. पण एक्सप्लेन मी आत्ताच या लेक्चरमध्ये तुम्हाला करून ठेवलेलं आहे. आलं लक्षात? ॲनआयसोट्रॉपिक म्हणजे काय आणि आयसोट्रॉपिक म्हणजे काय. किती पॉईंट आहेत क्रिस्टलाइन आणि ॲमॉर्फस सॉलिडचे? पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित बघा. आता जे सॉलिडमध्ये कन्स्टिट्यूएंट पार्टिकल, स्मॉलेस्ट पार्टिकल असतात त्याला आपण काय म्हणू शकतो? ॲटम, आयन किंवा मोलिक्यूल. आता क्रिस्टलाइन जे काही आपल्याकडे सॉलिड आहे, सॉलिड शेड आहे, त्याचे टाइप्स किती आहेत? त्या सॉलिडचे 2 आहेत. एक क्रिस्टलाइन सॉलिड आणि एक ॲमॉर्फस सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिड कोणाला म्हणायचं? की ज्याच्यामध्ये कन्स्टिट्यूएंट पार्टिकलची अरेंजमेंट रेग्युलरली आहे. ॲमॉर्फस कोणाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये कन्स्टिट्यूएंट पार्टिकलची अरेंजमेंट ही रँडमली आहे. 2 नंबर. मेल्टिंग पॉईंट कसा आहे? शार्प आहे क्रिस्टलाइनचा. ह्याच्यामध्ये काय? डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट. तिसरा पॉईंट काय सांगितलं आपण? ॲनिसोट्रॉपी ही प्रॉपर्टी आहे. कोण दाखवतोय? क्रिस्टलाइन. बरोबर उलटा आहे. आणि आयसोट्रॉपी कोण दाखवतोय? ॲमॉर्फस. आणि चौथं एक्झाम्पल काय आहे आपल्याकडं? चौथा पॉईंट काय आपल्याकडं? एक्झाम्पल आहे. तर क्रिस्टलाइनमध्ये आपल्याकडे एक्झाम्पल येतात आईस आहे, सॉल्ट आहे, NaCl वगैरे, गोल्ड आहे, डायमंड आहे, ग्राफाईट आहे. हे एक्झाम्पल आपल्याला क्रिस्टलाइनमध्ये येतात. तर ॲमॉर्फसमध्ये येतं आपल्याकडं ग्लास, प्लास्टिक, रबर, टार वगैरे. हे जे एक्झाम्पल आहे ते आपल्याकडे ॲमॉर्फसमध्ये येतात. आणि शेवटी तुम्हाला क्वेश्चन होमवर्कसाठी दिलेला आहे, तो तुम्ही होमवर्क वहीमध्ये कम्प्लीट करायचा आहे. डिस्टिंग्विश बिटवीन ॲमॉर्फस सॉलिड आणि क्रिस्टलाइन सॉलिड. तर हा चॅप्टर लिहायचा कुठं तुम्ही? आता मॅडमनं अगोदर 2 चॅप्टर घेतलेले आहेत, त्याच वहीमध्ये पुढच्या पानावरती कंटिन्यू करायचा. आता हा चॅप्टर माझा कंप्लीट होईपर्यंत मॅडम दुसरा चॅप्टर कंटिन्यू करणार नाहीत. येते का लक्षात बघा? म्हणजे हा माझा कंप्लीट झाल्यानंतर पुढचा चॅप्टर मग मी तर चालू करेन किंवा मॅडम तर चालू करतील. म्हणजे जोपर्यंत माझा चॅप्टर संपत नाही तोपर्यंत आता मॅडम लेक्चर तुमचे घेणार नाहीत. म्हणजे 11वीत ही आपण तसंच होतं. म्हणजे कुठं लिहायचं ही तुम्हाला अडचण निर्माण होणार नाही. म्हणजे हे आपल्याकडं सॉलिड स्टेट चॅप्टर कंप्लीट होईपर्यंत आता माझेच लेक्चर होतील, मॅडमचे होणार नाहीत. आणि मॅडम आणि माझ्यामध्ये एकच वही करायची आहेत. आलं लक्षात? तर याचा व्यवस्थित तुम्ही स्टडी करून हे नोट्स व्यवस्थित तुम्ही लिखाण करायचं आहे. राहिलेला बघा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ओके.